नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण की बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी मला कमेंट करून विचारत होत्या, की सर आमचे जे आहे ते मार्च, एप्रिल व मे महिन्याचे हप्ते आमच्या अकाउंटवरती आलेले नाहीत. आम्ही पात्र असून सुद्धा आमच्या नावावरती कसल्याही प्रकारचे चारचाकी वाहन नाही आहे. आमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नाही. आमच्या रेशन कार्डमध्ये नाव आहे. त्यानंतर म्हणजे भरपूर असे आम्ही पात्रतेच्या निकषामध्ये बसतो. कारण की आमचं उत्पन्नसुद्धा जास्त नाही आहे 2.5 लाखापेक्षा. त्यामुळे आम्ही मोलमजुरी करून खातो. तरी पण आम्हाला हप्ता आमचा का बंद केलेला आहे? थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न असा, की आम्ही संपूर्ण पात्रतेच्या निकषामध्ये बसतो. असं या ठिकाणी लाडक्या बहिणी मला कमेंट भरपूर करत आहेत. त्यामधले काही कमेंट तुम्हाला दाखवतो स्क्रीनवरती. तर अशा प्रकारे ह्या कमेंट आहेत. या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. कारण की भरपूर कमेंट आहेत. तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवण्यासाठी टाईम नाही. कारण की भरपूर अशा कमेंट या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवल्यानंतर व्हिडिओ भरपूर मोठा होईल. त्यामुळं तुम्हाला थोडक्यात अशा स्क्रीनवरती तुम्हाला ह्या कमेंट दाखवत आहे. तर या ठिकाणी कमेंट बघून झाले असतील तर या ठिकाणी आपण तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो, की तुम्हाला पण मार्च, एप्रिल व मे महिन्याचा हप्ता भेटला नसेल किंवा त्या अगोदरपासून म्हणजे काही लाडक्या बहिणीला जून महिन्यापासून हप्ता भेटला नाही. परंतु तुम्ही खरोखर जर पात्र असाल, तुम्हाला एक पर्याय सांगतो. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी काय करतात, की आम्हाला सर लाभ भेटला नाही असे कमेंट करतात. परंतु कारण की काही लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे, जर तुम्ही निकष म्हणजे तुमचं वय या ठिकाणी पहा, तुमचं वय तुम्ही थोडक्यात चेक करा. तुमचं वय किती आहे? 21 वर्ष पूर्ण आहे का? हे चेक करा. त्यानंतर तुमचं 65 वर्षाच्या आत आहे का वय किंवा 65 वर्षापेक्षा जास्त झालं आहे का? हे चेक करणं गरजेचं आहे. कारण की तुमचं जर 65 वर्षापेक्षा जर जास्त झालं असेल, तर तुम्हाला लाभ भेटणार नाही. कारण की या ठिकाणी योजनेमध्ये काय निकष दिलेले आहेत, तुमचं वय 21 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि 65 वर्षाच्या आतच असायला पाहिजे, तर तुम्हाला लाभ भेटणार आहे. तुमच्या नावावरती चारचाकी वाहन नसायला पाहिजे. म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावरती चारचाकी वाहन नसायला पाहिजे. त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये कुणीही सरकारी नोकरीला असायला नाही पाहिजे. कारण की तुमच्या कुटुंबामध्ये जर सरकारी नोकरीला कोण असेल, तर तुम्हाला लाभ भेटणार नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण तुमची विशेष म्हणजे महत्त्वाची माहिती घ्यायची आहे. तर या ठिकाणी पहा, अशा प्रकारे तुम्हाला तुमचे निकष जर असतील किंवा तुम्ही खरोखर जर पात्र असाल, तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला एक बांधकाम तर या ठिकाणी तुम्हाला काम करायचं. कुठलं काम करायचं? तुम्ही आपल्या डायरेक्ट लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. आता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, डायरेक्ट तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. या ठिकाणी पहा, मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही डायरेक्ट काय करायचं आहे, तुम्हाला तक्रार करायची आहे, ऑनलाईन तक्रार करायची. तुम्हाला एकदम ऑफिशियल वेबसाईट सांगत आहे आणि ऑफिशियल मेन साईटवर सांगत आहे. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही वेबसाईटवर जायचं नाही आहे. तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवर जाऊ नका. लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे. दुसऱ्या वेबसाईटवर तुम्हाला जायची गरज नाही. तुम्ही ही वेबसाईट असेल तुमच्याकडे, तुम्ही तरच KYC करा. दुसऱ्या डुप्लिकेट वेबसाईटवर, फसव्या वेबसाईटवर जाऊ नका. कारण की ती तुमची फसवणूक होऊ शकते. ही वेबसाईट तुमच्याकडे असेल तरच जा किंवा मला कमेंट करा वेबसाईट म्हणून. तुम्हाला ही वेबसाईट, ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला रिप्लायमध्ये देऊन टाकेल. फक्त मला कमेंट करा. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला जर खरोखर तुम्ही पात्र असाल, तर तुमचा हप्ता कसा सुरू करायचा तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आता ह्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही आलात, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका. आता बरेच जण या ठिकाणी विचारतील, की आम्ही पासवर्ड कोणता टाकायचा? तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर तुम्हाला ते पण सांगतो. या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचं आहे, फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. आता फॉरगेट पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचा मनाचा पासवर्ड तुम्ही तयार करू शकता. मनाचा पासवर्ड कसा तयार करायचा आहे? मोबाईल नंबर टाका, कॅप्चा भरा आणि त्यानंतर सेंड OTPवरती क्लिक करा. OTP तुम्हाला येईल तुमच्या मोबाईलवरती, OTP टाका आणि तुमचा पासवर्ड तयार करू शकतात. तर आम्हाला आमचा पासवर्ड ऑलरेडी माहिती आहे, त्यामुळे आम्ही रिसेट करत नाही आहेत. या ठिकाणी पहा, मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका आणि कॅप्चा टाकून जे आहे ते लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी पहा, त्यानंतर आपल्याला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या ठिकाणी तुम्हाला झूम करून दाखवतो. तर या ठिकाणी लॉग इन आहे. या लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केलं तर या ठिकाणी पाहू शकता, अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला हे सक्सेसफुल आपलं लॉग इन होणार आहे. लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी पहा 3 रेषा दिसतात. या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे. 3 रेषेवरती क्लिक करून आपण जे ग्रीव्हन्सवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ग्रीव्हन्सवरती क्लिक केलं तर त्यानंतर पहा, ॲड ग्रीव्हन्स यावरती क्लिक करायचं आहे. तर ॲड ग्रीव्हन्सवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काही ऑप्शन तुमच्यासमोर आलेले आहेत. या ठिकाणी पहा, हे ग्रीव्हन्स फॉर्म पाहू शकतात. हे जे आहे ते ग्रीव्हन्स फॉर्म आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पहिलं ऑप्शन या ठिकाणी निवडायचं या साईडला. यावरती या ठिकाणी जे तुम्हाला ॲरो दिसतो, या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. ॲरोवरती क्लिक केलं तर या ठिकाणी पहा, 2 ऑप्शन आहेत, माय ॲप्लिकेशन आणि कंप्लेंट एजंट अदर ॲप्लिकेशन. तर या ठिकाणी पहा, पहिलं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिलं ऑप्शन निवडायचं आहे. पहिल्या ऑप्शनवरती आपण क्लिक करूयात. तर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केलं तर या ठिकाणी पहा, दुसरं ऑप्शन आहे. दुसरं कुठलं? ग्रीव्हन्स कॅटेगरी क्लिक करायचं आहे. त्यावरती भरपूर तुम्हाला ऑप्शन भेटणार आहेत. यामध्ये पहिलं ऑप्शन तुम्ही पाहू शकतात, की अपील फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड, डिसकंटिन्यू सिमीज, सरेंडर सिमीज बेनिफिट, रॉंग आधार नंबर ऑन ॲप्लिकेशन आणि त्यानंतर शेवटचं आहे ऑदर. अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण जे आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. परंतु तुमच्या केसमध्ये जे असेल तुम्ही ते निवडू शकता. माझ्या केसमध्ये पहिलं ऑप्शन आहे अपील फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड. यावरती क्लिक करायचे. त्यानंतर पहा, तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर पाहता येणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर पाहता येणार आहे. परंतु काय कारणास्तव मी जे आहे ते सिक्युरिटी कारणामुळे हे ब्लर केलेलं आहे. तर तुम्हाला हे पाहता येणार नाही.
तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला पहा पुढं काय येणार आहे, तर रिमार्कमध्ये तुम्ही पाहू शकता तुमचं रिझन पहा, तुम्ही रिझन पाहू शकता काय असेल, त्यानंतर स्टेटस पाहू शकता. स्टेटस जर अशा प्रकारे तुमचं अप्रूव्ड असेल तर तुम्हाला 100% तुम्हाला लाभ भेटू शकतो, काही अडचण येणार नाही आहे. तर या ठिकाणी पहा 100% तुम्हाला लाभ भेटू शकतो. त्यानंतर पाहू शकतात आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, प्लीज हे करायचं या ठिकाणी वर्णन लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा हप्ता कधीपासून बंद झाला आहे. या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे की सर मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमध्ये पात्र आहे. कार्ड किंवा रेशन कार्ड तुम्हाला पाहिजे असेल तर मी पाठवते. तुम्ही पुन्हा एकदा माझं आधार कार्ड आणि रेशन कार्ड चेक करा. आणि जर मी पात्र असेल तर मला जे आहे ते बरोबर न्याय द्या आणि माझा लाभ पुन्हा सुरू करा. असं काय ते या ठिकाणी सांगू शकतात. किंवा तुम्ही तुमच्या मनाने पण या ठिकाणी वर्णन करू शकतात की तुमचा लाभ कधीपासून बंद झाला आहे, का बंद झाला आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तेवढं लिहिल्यानंतर तुम्हाला पुढचं या ठिकाणी सांगतो. तुम्हाला काही कागदपत्र या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट्स का अपलोड करायचे आहेत, तर तुम्हाला त्या ठिकाणी हे डॉक्युमेंट्स वर जातात. म्हणजे आपले जे लाडकी बहिणीचे जे वरिष्ठ अधिकारी असतील, संबंधित अधिकारी असतील त्यांच्याकडे हे जातात. त्या ठिकाणी चेक करायला जातात. त्या ठिकाणी चेक केल्यानंतर तुम्हाला ते जे आहे ते लाभ भेटतो. तुम्ही खरोखर लाभार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येतो. त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र जोडताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे पहा, तुम्हाला जास्तीत जास्त कागदपत्र या ठिकाणी 5 कागदपत्र जोडता येतात. त्यानंतर याची साईज जी आहे मॅक्सिमम 1 MB असायला पाहिजे. 1 MBचं कागदपत्र या ठिकाणी अपलोड करता येणार आहे. जास्त MB असेल तुम्हाला कागदपत्र अपलोड करता येणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 5 कागदपत्र या ठिकाणी अपलोड करता येणार आहेत जास्तीत जास्त. या ठिकाणी पहा पहिलं जे आहे ते कागदपत्र या ठिकाणी नाव लिहायचं आहे. तुम्हाला जर आधार कार्ड अपलोड करायचं असेल तर या ठिकाणी आधार कार्ड पण तुम्ही लिहू शकतात. आधार कार्ड जर तुम्हाला या ठिकाणी पहा आधार कार्ड अपलोड करताना या ठिकाणी आधार कार्ड लिहा. त्यानंतर अपलोडवरती क्लिक करायचं आहे. अपलोडवरती क्लिक करून तुम्ही तुमचं आधार कार्ड या ठिकाणी कोणत्या फाईलमध्ये आहे ते या ठिकाणी निवडून तुम्ही अपलोड करायचं आहे. त्यानंतर दुसरं तुम्हाला आणखीन कुठलं कागदपत्र अपलोड करायचं असेल तर या ठिकाणी निळ्या कलरचं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे ॲड अदर अटॅचमेंट. यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला जर रेशन कार्ड अपलोड करायचं असेल तर रेशन कार्डवरती या ठिकाणी क्लिक करा. किंवा तुम्हाला बँक पासबुक करायचं असेल बँक पासबुक. म्हणजे तुमच्या मनाने तुम्ही कुठलंही या ठिकाणी करू शकता. तुमचं जे असेल ते तुम्ही या ठिकाणी कागदपत्र या ठिकाणी अपलोड करू शकता तुमच्या मनाने. या ठिकाणी मी रेशन कार्ड करत आहे. त्यानंतर अपलोडवरती क्लिक करायचे. अपलोडवरून तुम्हाला सेम अगोदर सांगितल्या पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यानंतर पहा आणखीन तुम्हाला बँक पासबुक किंवा पॅन कार्ड अपलोड करायचे असेल तर या ठिकाणी पुन्हा एकदा निळ्या कलरच्या ऑप्शनवरती ॲड अदर अटॅचमेंटवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पासबुक किंवा पॅन कार्ड तुम्हाला जे अपलोड करायचे ते या ठिकाणी करू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला 5 कागदपत्र तुम्ही अपलोड करू शकतात. त्यानंतर पहा शेवटला तुम्हाला एक ऑप्शन येतं ते म्हणजे या ठिकाणी पाहू शकतात तुम्हाला हे कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्हाला समोर जो कॅप्चा दिसतो तो बरोबर कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. आता कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला शेवट ऑप्शन येतं ते म्हणजे सबमिट करण्यासाठी. या ठिकाणी पहा शेवटला आहे सबमिट. तर ह्या सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर तुम्ही क्लिक बरोबर करा. कॅप्चा तुम्हाला बरोबर टाका आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचं जे आहे ते एक ग्रॅव्हन्स तक्रार फॉर्म जे आहे ते काही दिवस रिव्ह्यूमध्ये राहील आणि रिव्ह्यूमध्ये झाल्यानंतर तुम्हाला सॉल्व्ह होईल आणि तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम जे आहे ते चेक केला जाईल. त्या ठिकाणी तुमचं तुम्ही अपलोड केलेलं तुमचं आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, बँक पासबुक असेल तुमचं या ठिकाणी ते संबंधित अधिकारी चेक करतील आणि तुमच्या नावावरती कुठलेही 4 किंवा नसेल, तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसेल किंवा तुमच्या घरामध्ये कुणीही सरकारी नोकरी नसेल, तुमचे संपूर्ण पात्रतेचे निकष असतील, तुमचा लाभ पुन्हा सुरू होईल. तुमच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये तुमचे पैसे पुन्हा सुरू होतील. ही नक्की अत्यंत महत्त्वाची पूर्ण माहिती होती. तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.